नमस्कार, मयूरी रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करते. रक्षाबंधन जवळ येत आहे. रक्षाबंधनसाठी आपण घरामध्ये एक गोड पदार्थ बनवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी रेसिपी ही. रसमलाई सगळ्यांना आवडणारी आहे. तर बनवायला आपण सुरुवात करू. मी इथं दूध घेतलेले अर्धा लिटर रसमलाई बनवण्यासाठी, त्याचं रस बनवण्यासाठी. तर याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आधी आपण हे दूध गॅसवर ठेवून घेऊया. दूध ठेवलेलं इथं गरम करायला. आपण रसमलाई बनवण्यासाठी, त्याचा रस बनवण्यासाठी आपण त्याचे साहित्य बघतोय. आपण इथं मी बदामाचे काप घेतले, इथं पिस्ता घेतलेला आहे, वेलची पूड घेतलेली, इथं मी दुधामध्ये केसर टाकून घेतलेलं आहे, थोडंसं बाजूला ठेवलं केसर टाकून. 1 वाटी साखर घेतलेली. तर आपण स्टार्टिंगला पहिला आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालूया. जे आपण केसरचं दूध केलेलं आहे आपण ते ह्याच्यामध्ये घालून घेऊ. त्याच्यामध्ये आपण साखर टाकू. अर्धा लिटरला एक वाटी साखर बरोबर होतीये. तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर तुम्ही अजून अर्ध्या वाटी साखर घेऊ शकता. आपण याला छानपैकी उकळी फुटेपर्यंत 25% आपण याला शिजवून घेऊया. रसमलाईचा रस तयार करून झालेला आहे आपला, बघू शकता. खूप छान कलर हे आले. 25% आपण फक्त शिजवून घेतले. जास्त शिजल्यानंतर घट्ट होते, त्यामुळे जास्त घट्ट शिजून नाही घ्यायचं. गॅस बंद करू आणि ह्याला गार करायला बाजूला ठेवूया. आपण आता 1.5 लिटर दूध घेतले. आपण याला गरम करायला दूध ठेवून घेऊया. आपण याला एक छान उकळी काढून घेऊया. याला उकळी फुटेपर्यंत आपण एक सोल्युशन तयार करून घेऊया याचे पनीर करण्यासाठी. याच्यामध्ये मी व्हिनेगर घेतले. 2 चमचे व्हिनेगर घालूया आपण इथं वाटीमध्ये. 2 चमचे पाणी मिक्स करू. याला उकळी येईपर्यंत ह्याला आपण बाजूला ठेवून घेऊ. छानपैकी अशीच उकळी काढून घेऊ आपण. छान उकळी सुटली याला. 1 मिनिटभर असं उकळी काढून घ्यायची आणि त्याला हलवत राहायचं. छान उकळी सुटली त्याला. आपण गॅस बंद करून घेऊ आणि 1 मिनिटभर याचं वाफ जाण्यासाठी आपण याला खालीवरी करूया. गॅस बंद करून आपण वाफ काढून घेतोय. गॅस चालू असताना सोल्युशन याच्यामध्ये टाकायचं नाहीये, कारण आपलं पनीर जास्त फाटलं जातं. त्याच्यामुळे गॅस बंद करूनच थोडंसं दुधाची वाफ पण जाईपर्यंत आपण असं दूध पळीने खालीवरी करून घ्यायचं आणि नंतर हळूहळू सोल्युशन टाकायचं. आपलं थोडंसं दूध हे झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये चमच्याने हळूहळू टाकून घेऊ. मी पहिले 1 चमचा टाकते असं. त्याच पद्धतीने आता आपण याला ढवळून घेऊ. दूध फाटलंय बघा तुम्ही. याच्यामध्ये अशा पद्धतीने गॅस बंद करून दूध फाटून घ्यायचं आपल्याला. आता हे जास्त वेळ आपण गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही. आपण हे, मी तर सुती कपडा घेतला, खाली चाळणी घेतलेली, खाली पातेलं ठेवलंय. मी ह्या पद्धतीने याच्यामध्ये काढून घेणार आहे. मी पाणी पहिलं खालचं गरम पाणी टाकून देऊया आपण. याच्यामध्ये मी गार पाणी घालते. गार पाणी घालून हे थोडंसं या पद्धतीने हे करूया. जास्त नाही चिवडायचं त्याला. गार पाणी याच्यासाठी घालायचं की जे व्हिनेगरचा थोडासा आंबट वास असतो ते जाईल. हे आपण बांधून घेऊया. आता याला थोडंसं याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. या पद्धतीने जास्त जोरात नाही पिळायचं. जेवढं हाताने आपल्या थोडंसं हलक्या हाताने पिळता होईल तेवढं पिळून घ्यायचं.
याच पद्धतीने आता याच्यावर एक जड काहीतरी आपण ठेवून घेऊ. याच्यात आपलं पनीर झालेलं आहे, जास्त नाही 10 मिनिटं आपण ठेवलेलं आहे. याच पद्धतीने करून घ्यायचं होतं आपल्याला. बघू शकताय या पद्धतीने. आता याला भाकरीसारखं आपण या हाताने आपलं मळून घ्यायचंय. या पद्धतीने याला टाइम लागतो, पण याला मळलं की याची छानपैकी गोल गोल रसमलाई होते. या पद्धतीने हा गोळा तयार करून घेतला आपण. 10 मिनिटं याला पीठ जसं तिमतो ह्याला तसं तिमून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये मैदा घालूया. 2 चमचे मी मैदा घेतलाय. याला बी छानपैकी मळू. जास्त मळायचं नाहीये याला, या पद्धतीने जास्त असं मळून घ्यायचंय. या पद्धतीने हा गोळा आपला तयार झालेला आहे. याला एक 5 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवूया. मी वल्ला कपडा घेतलेला आहे, याच्यानेच आपण झाकून घेऊ. मी इथे 3 गिलास पाणी घेतलंय. आपण हे गरम करायला ठेवून घेऊ. याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकते. याला आपण पाण्यामध्ये उकळी फुटेपर्यंत हलवून घेऊया. ही साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून त्याला छान उकळी फुटते. उकळी फुटेपर्यंत आपण इथं गोळे तयार करून घेऊया. याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. याच पद्धतीने हलक्या हाताने गोल करायचे आणि हळूच त्याला डिप करून घ्यायचे. या पद्धतीने दुसराही करून दाखवते मी. हलक्या हाताने गोल करायचंय आणि हलक्या हाताने त्याला दाबून घ्यायचं. या पद्धतीने असेच सगळे गोळे आपण तयार करून घेऊया. आता आपले कट सगळे तयार आहेत करून. आपलं पाणी पण उकळले. याच्यामध्ये आपण हे शिजून घेऊया. आता गॅस फुलच ठेवायचा आपल्याला, हळूहळू सोडायचे. याला आपण एक 10 ते 15 मिनिटं झाकून शिजून घेऊया. बघू शकताय छानपैकी फुगलेले आहेत. आपण याला एक साईडनी पलटून घेऊन तिकडून 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता सगळे एक एक करून सावकाश पलटवायचे. खूप नाजूक असतं ते. झाऱ्यानेच आपण शक्यतो किंवा चमच्याने अलगद पलटवायचे. हे बघू शकताय किती छान मोठे फुललेत. अजून याला 5 मिनिटं शिजवून घेऊया आपण. मी तर फ्रीज मधलं बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आणि इथं काही बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत. हे गरजेचे आहे आपल्याला. इथं आपलं हे करून झालेले आहेत. बघू शकताय. याला आता एक अलगद काढून घेऊया आपण. आता या पद्धतीने याच्यात काढून घेऊया. बर्फाचं पाणी याच्यासाठी, हे गोळा गच्चच राहतो, सुटत नाही, त्यासाठी आपल्याला हा बर्फाचं पाणी गरजेचं आहे. छान शिजले की समजायचं की बुडाला जाऊन बसतात. याच पद्धतीने सगळे आपण काढून घेऊया त्याच्यात.
आपले कट काढून तयार आहे. त्याच्यामध्ये मी थंड पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. 10 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवून घेऊया. 10 मिनिटं झालेले आहेत. आपण याच्यातनं हलक्या हाताने पाणी काढून घेऊया. 2 हाताने थोडंसं दाबायचं, जास्त नाही. प्रेस करून अलगद याचं पाणी काढून घ्यायचं ह्या पद्धतीने. आणि आपण ह्या रसमलाईमध्ये सोडूया. बघू शकताय या पद्धतीने पाणी काढायचंय. जास्त दाबायचं नाहीये, थोडंसं प्रेस करायचं. आपली रसमलाई बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकताय. कलर, टेक्स्चर खूप छान आलाय. खूप छान रसमलाई झाली. आता याला आपण 3 तास फ्रीज मध्ये सेट करून ठेवूया. 3 तास झालेले आहेत. फ्रीज मधनं आपण रसमलाई काढलेली बघू शकताय. खूप छान कलर आलाय. खूप छान दिसते. खायला पण खूप छान लागते. आपण हे वाटीमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. याची कट बघू शकता तुम्ही. मी एक तुडून पण दाखवते. बघा, सहज तुटले गेले आणि खूप छान झालेली. आपण खाऊन बघूया. खूप मस्त झालेली आहे. अशीच रेसिपी तुम्हीही ट्राय करा घरी. सोप्या पद्धतीने रसमलाई तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.